नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे 21 दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम म्हणजेच 21 डेज हेल्थ रिगेन प्रोग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, तर हा आजचा पहिला दिवस असल्यामुळे हा प्रोग्राम आपण सर्वांसाठी फ्रीमध्ये ठेवलेला आहे, मोफत ठेवलेला आहे. की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळावी किंवा या कार्यक्रमामध्ये नक्की आपण कोणकोणत्या गोष्टी घेणार आहोत, किंवा या कार्यक्रमाचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो. की सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना आरोग्याच्या समस्या असतात, शारीरिक आरोग्याच्या समस्या असतात, मानसिक आरोग्याच्या समस्या असतात, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत समस्या असतात, किंवा घरामध्ये इतर कोणाला काही समस्या असतात, इतर व्यक्तींना समस्या असतात, लहान मुलांना समस्या असतात. परंतु अशा प्रसंगी जर त्या व्यक्तीला योग्य ते मार्गदर्शन मिळालं, योग्य त्यावेळी जर योग्य ते मार्गदर्शन जर मिळालं प्रत्येक व्यक्तीला, तर त्यांचे महत्वाचे म्हणजे बरेचसे पैसे वाचतात. अगदी लाखो रुपये वाचू शकतात, करोडो रुपये वाचू शकतात. एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य पण वाचू शकतं. किंवा त्यांच्या शारीरिक मानसिक समस्या स्वतःच्या किंवा इतर कोणाच्या असतील, तर त्या चांगल्या प्रकारे दूर होऊ शकतात. त्याच्यामुळंच हा जो 21 दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम आहे, हेल्थ रिगेन प्रोग्राम आहे. तर या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे, ते म्हणजे आपल्याला सर्वांना यथायोग्य यथायोग्य म्हणजे जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल तेवढं योग्य ते मार्गदर्शन करणे. आणि प्रत्यक्ष मदत करणे, नुसतं मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष मदत करणे. म्हणजे जर आपल्याला काही स्वतःला किंवा घरामध्ये कुणाला काही आरोग्याच्या समस्या असतील, तर त्यांना मार्गदर्शनासोबतच पुढच्या 2 महिन्यापर्यंत, 3 महिन्यापर्यंत, किंवा जेवढं आवश्यक तेवढ्या कालावधीपर्यंत सातत्याने मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत करणे. तर असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. म्हणजे या कार्यक्रमाव्यतिरिक्त सुद्धा अ, आपल्यापैकी सर्वांना कार्यक्रमाव्यतिरिक्त सुद्धा पर्सनल गायडन्स असेल किंवा वैयक्तिक मार्गदर्शन आहे. ते सुद्धा फोनवरून किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून, किंवा जे कोणी लोक आमच्या जवळपास राहत असतील पुण्यामध्ये, तर त्यांना प्रत्यक्ष भेटून सुद्धा हे आपण मार्गदर्शन करणार आहोत. किंवा ऑलरेडी आम्ही बऱ्याचशा लोकांना, जे लोक आमच्या जवळपास होते किंवा पुणे भागामध्ये किंवा जवळपासच्या भागामध्ये होते, तर त्यांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून सुद्धा काही लोकांना मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे. आता 100% आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी हे जे आम्ही मार्गदर्शन करणार आहे किंवा प्रत्यक्ष मदत करणार आहे, तर त्याचा उद्देश हा आहे की 100% आरोग्य पुनर्प्राप्ती झाली पाहिजे किंवा 100% हेल्थ रिगेन झालं पाहिजे. म्हणजे काय झालं की सध्याच्या काळामध्ये ज्या बऱ्याचशा लोकांना समस्या आहेत, सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं, तर प्रत्येकालाच काही ना काहीतरी समस्या आहेत, किंवा एकाच वेळेस अनेक समस्या असतात बऱ्याच लोकांना. त्याच्यामध्ये आता विशेषतः आरोग्याच्या तर समस्या आहेतच बऱ्याच लोकांना, शारीरिक आरोग्याच्या समस्या आहेत, घरामध्ये काही समस्या, मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत, इतर काही लोकांना समस्या आहेत, मुलांना समस्या आहेत, किंवा आपण इतर जर बघितलं, बऱ्याच लोकांना आर्थिक समस्या आहेत, किंवा नोकरी व्यवसायामध्ये समस्या आहेत, नातेसंबंधांमध्ये समस्या आहेत. आणि खरं तसं जर बघितलं तर या ज्या समस्या असतात त्या एकमेकांशी निगडीत असतात. आता स्पेशली आपला हा आरोग्यावरचा आरोग्यविषयक प्रोग्राम असल्यामुळं, किंवा हेल्थ आरोग्यविषयक मार्गदर्शन प्रोग्राम असल्यामुळं आपण जास्तीत जास्त फक्त आरोग्यावरती चर्चा होणार आहे संपूर्ण 21 दिवसामध्ये. तरी सुद्धा ज्या ज्या गोष्टींचा आरोग्याशी संबंध येतो, अशा काही गोष्टींबद्दल सुद्धा आपली थोडीफार चर्चा होणार आहे, किंवा त्याबद्दल सुद्धा आपल्याला आपल्याला माहिती मिळणार आहे. तर 100% आरोग्य पुनर्प्राप्ती किंवा 100% हेल्थ रिगेन हे आपल्याला करणं गरजेचं आहे, किंवा त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन आणि मदत करणे हा उद्देश आहे. नाहीतर काय होतं की आपण आपल्याला ज्या काही समस्या असतात, स्वतःला किंवा इतर कोणाला, त्यानुसार आपण चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये किंवा डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत असतो, मार्गदर्शन घेत असतो. परंतु बऱ्याचशा लोकांना ज्या काही समस्या असतात, आरोग्याच्या असतील किंवा इतर असतील, स्पेशली जर आरोग्याच्या समस्या ज्या बऱ्याच लोकांना असतात, तर त्यांना त्यातून म्हणावा असा फायदा होत नाही, किंवा 100% फायदा होत नाही, किंवा त्यांच्या समस्या 100% दूर होत नाहीत, पूर्णपणे दूर होत नाहीत. काही ना काहीतरी समस्या राहतात, किंवा हळूहळू त्या समस्या आहेत तशाच टिकून राहतात, किंवा कधी कधी वाढत जातात. आणि या प्रत्येकालाच काही ना काहीतरी समस्या आहेत सध्याच्या काळामध्ये.
आरोग्यविषयक आहेत, नातेसंबंधामध्ये आहेत, आर्थिक समस्या पण आहेत. त्यानंतर इतर सुद्धा अनेक समस्या आहेत आणि यातल्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्या एकमेकांशी निगडीत असतात. म्हणजे अ, एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी संबंध असतो अशा पण असतात. म्हणजे नातेसंबंधांचा आरोग्यावरती परिणाम होत असतो, आर्थिक परिस्थितीचा जे आरोग्यावरती परिणाम होत असतो किंवा इतर काही जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात त्याचाही आरोग्यावरती परिणाम होत असतो. तर त्याच्यामुळं या सर्व गोष्टींचा सुद्धा या प्रोग्राममध्ये उल्लेख करणं महत्त्वाचं आहे किंवा गरजेनुसार आपल्याला लक्षात येणारच आहे की कशा प्रकारे या ज्या गोष्टी असतात त्या एकमेकांशी संबंधित असतात. आणि आपल्याला जर जीवनामध्ये काही आरोग्याच्या समस्या असतील, स्वतःला किंवा फॅमिलीमध्ये कुणाला असतील, तर 100% आरोग्य पुनर्प्राप्ती किंवा 100% हेल्थ रिगेन हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? आणि काही लोकांनी कसा त्यांच्या जीवनामध्ये 100% पुनर्प्राप्ती केलेली आहे मोठमोठ्या समस्यांमधून किंवा मोठमोठ्या आजारामधून. हे आपल्याला संपूर्ण 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये माहीत पडणार आहे. प्रत्यक्ष उदाहरणासहित प्रॅक्टिकली. आणि तसंच आपण सुद्धा आपल्या समस्या कशा दूर करायच्या हेही आपल्याला माहीत पडणार आहे. आता आपल्याला ज्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात किंवा आरोग्याच्या समस्या असतात, त्या जर आपल्याला दूर करण्यासाठी या संपूर्ण 21 दिवसामध्ये तर चांगल्या प्रकारे आम्ही मार्गदर्शन करणारच आहोत. परंतु आपला दृष्टिकोन कसा पाहिजे अ, कुठल्याही समस्येकडे बघताना म्हणजे आरोग्याच्या समस्या असतील किंवा इतर जीवनामध्ये कुठल्याही समस्या असतील, तर त्या समस्येकडे बघताना किंवा त्याचा सामना करत असताना आपला दृष्टिकोन कसा पाहिजे हे आपण एक कविता बघणार आहोत. त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की कशा प्रकारे आपला दृष्टिकोन असला पाहिजे. आता हे कवी गुरु ठाकूर ठाकूर यांची एक कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे आपल्याकडे ज्या काही समस्या असतील त्याला आपण अशा प्रकारे उत्तर देता आपल्याला आलं पाहिजे. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही, शयन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा द्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. आता याच्यामध्ये बघा एक वाक्य आहे, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. तर आपण या संपूर्ण प्रोग्राममध्ये अशी काही उदाहरणं बघणार आहोत की ज्या लोकांना मोठमोठ्या समस्या होत्या जीवनामध्ये, आरोग्याच्या बाबतीत किंवा इतर बाबतीमध्ये, तर त्यांच्या मनामध्ये दांडगी इच्छा होती किंवा तीव्र इच्छा होती की त्यांना समस्येतून बाहेर यायचं आहे किंवा पाहिजे तो परिणाम मिळवायचा आहे. आणि त्यांना कसे मार्ग मिळाले हेही आपल्याला या प्रोग्राममध्ये प्रत्यक्ष उदाहरणासहित माहीत पडणार आहेत 21 दिवसामध्ये. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे अशा प्रकारे आपला कुठल्याही समस्येकडे बघताना किंवा समस्येचा सामना करतानाचा दृष्टिकोन असेल, माइंडसेट असेल, मनोवृत्ती असेल, तर कुठलीही संकट आपल्या समोर टिकाव धरू शकत नाहीत. आणि हे संपूर्ण 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये अशी आपल्याला बरीचशी प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची उदाहरणं सांगण्यात येणार आहेत. जेणेकरून आपला आत्मविश्वास तर वाढणारच आहे, परंतु ज्या काही आपल्याला आरोग्यविषयक समस्या असतील स्वतःला किंवा फॅमिलीमध्ये, त्यातून कसं बाहेर यायचं हेही आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणासहित मार्गदर्शन केलं जाणार आहे. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गह्येवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. तर बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या होत्या, परंतु त्यांनी जीवनामध्ये असे काही चमत्कार केलेले आहेत, तर त्यांनी त्यांच्या तर समस्या दूर केलेल्याच आहेत, परंतु त्या बऱ्याच लोकांनी त्यांच्या समस्या दूर करून इतर इतर लोकांच्याही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दूर केलेल्या आहेत. म्हणजे जर फक्त आपण आपल्या समस्यांवरती जास्त विचार करत बसलो, तर आपल्यामध्ये अशी क्षमता आहे प्रत्येक व्यक्तीकडे की आपण स्वतःच्या पण समस्या दूर दूर करू शकतो. परंतु
आपण इतर लोकांच्या समस्या दूर करायलाही त्यांना मदत करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, अशी एवढी जबरदस्त क्षमता आपल्या आतमध्ये आहे. आणि या 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आपल्याला हे माहीत पडणार आहे की आपल्या स्वतःच्या समस्या तर आपण कशा प्रकारे दूर करायच्या, कुठल्याही प्रकारच्या आरोग्यविषयक, तर म्हणजे स्पेशली आपला हा आरोग्यविषयक प्रोग्राम असल्यामुळं जास्तीत जास्त आरोग्यविषयक चर्चा केली जाणार आहे. परंतु या प्रोग्राममध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी माहीत पडणार आहेत, तर त्याचा आपल्याला संपूर्ण जीवनभर प्रत्येक बाबतीमध्ये फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपला दृष्टिकोन असला पाहिजे. नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कवी गुरु टाकोर यांची कविता आहे. तर आता आपला जो प्रोग्रामचा मुख्य कन्सेप्ट आहे, हेल्थ रिगेन प्रोग्राम, तर त्याच्यामध्ये आपल्याला 100% आरोग्य प्राप्ती, 100% हेल्थ रिगेन हे कसं पॉसिबल आहे हे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून त्याची जाणीव करून देणे, प्रत्यक्ष मार्गदर्शनाने मदत करणे हा या प्रोग्रामचा उद्देश आहे. तरी सुद्धा आपल्याला असं आढळतं की सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांचे जे अनेक आजार आहेत, आरोग्य समस्या आहेत, कुणाला डायबिटीज असेल, कुणाला कॅन्सर आहे किंवा इतर काही किडनीच्या समस्या आहेत, कुणाला बीपी आहे, अर्थरायटिस आहे, त्यानंतर संधिवात, गुडघेदुखी किंवा काही हृदयाच्या समस्या असतात, काही डोळ्यांच्या समस्या असतात, केसांच्या समस्या असतात, त्वचेच्या समस्या असतात किंवा इतर असंख्य समस्या असतात. काही शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहेत किंवा काही लहान मुलांचे आजार असतात. तर या समस्या, बऱ्याच लोकांचे अनेक आजार आहेत, आरोग्य समस्या आहेत, या संपूर्णपणे व कधीच दूर होत नाहीत असं आपण बघतो. आता काही काही लोकांना गोळ्या औषधं, काही लोकांना डायबिटीज आहे, शुगर आहे, 20-20, 25-25 वर्षापासून काही लोकांच्या गोळ्या चालू आहेत, डायबिटीजसाठी गोळ्या चालू आहेत, इन्सुलिन चालू आहे किंवा इतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठी किंवा लोकांची गोळ्या औषधं चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे अनेक वर्षापासून. आणि बऱ्याचशा लोकांच्या समस्या ह्या कधी कधी कंट्रोलमध्ये राहतात, परंतु बऱ्याच लोकांच्या समस्या हळूहळू वाढत जातात आणि शेवटी त्या कधीच ठीक होत नाहीत. तर हे असं का होत आहे? आणि सध्याच्या काळामध्ये आपण बघितलं तर अनेक आजार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी म्हणजे अक्षरशः थैमान मांडलेलं असं आपण म्हणू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला चांगल्या प्रकारे यथायोग्य चांगलं मार्गदर्शन करणे किंवा आपल्या स्वतःच्या किंवा कुटुंबामध्ये कोणाला काय आरोग्याच्या समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणे हा आपला या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि 100% आरोग्य प्राप्ती ही कशी शक्य आहे, कशा प्रकारे आपण सहजपणे कुठल्याही प्रकारच्या अशक्यप्राय समस्या असतील आपल्याला स्वतःला किंवा फॅमिलीमध्ये कोणालाही काय असतील आरोग्यविषयक समस्या, त्यातून 100% कसं बाहेर पडू शकतो याचं आपल्याला मार्गदर्शन या 21 दिवसामध्ये केलं जाणार आहे. आता बऱ्याचशा लोकांचे अनेक आजार किंवा समस्या संपूर्णपणे कधीच कधीच दूर न होता जास्तीत जास्त वाढत का जातात, याचंही उत्तर आपल्याला या 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये मिळणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून, की का असं होतं. की बऱ्याच लोकांचे अनेक आजार आहेत, समस्या आहेत. आधी त्या समस्या छोट्या असतात, एकदम जास्त म्हणजे किरकोळ असतात, नंतर हळूहळू ते वाढत जातात, संपूर्णपणे दूर होत नाहीत कधीच. काही लोकांच्या समस्या कधीच दूर होत नाहीत. असं का होतं? परंतु याचं नेमकं जे उत्तर आहे ते आपल्याला, नेमकं जे उत्तर आहे त्याचं काय कारण काय आहे नेमकं, किंवा त्याचं उत्तर काय हे आपल्याला, याची संपूर्ण माहिती आपल्याला किंवा मार्गदर्शन ह्या आपल्या 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे. तसंच आपल्याला ज्या काही समस्या असतील स्वतःला किंवा फॅमिलीमध्ये कोणालाही असतील, तर त्या आरोग्यविषयक समस्या किती मोठ्या लेवलच्या असतील, किती वर्षापासून असतील, तर अशा आपण कोणत्या गोष्टी करू शकतो किंवा त्यात कोणत्या गोष्टी आपण करू शकतो, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, या गोष्टी इतक्या सोप्या असतात करायला. तर त्या केल्यामुळं आपण आपल्या आरोग्यविषयक समस्यातून कोणत्याही प्रकारच्या 100% बाहेर येऊ शकतो त्यांच्या मदतीने. किंवा इतर काही कोणाला काही समस्या असतील आपल्या घरामध्ये, इतर काही व्यक्तींना असतील, लहान मुलांना असतील, किती मोठ्या लेवलच्या समस्या असतील, त्या आजारांवरती किंवा त्या समस्यांवरती जगामध्ये उपचार असेल किंवा नसेल, किंवा कुठलीही शक्यता नसेल, अशाही आरोग्य समस्या किंवा आजार. आणि हा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, या उद्देशातूनच हा कार्यक्रम आता घेण्यात येत आहे. तर हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे, की जेणेकरून या कार्यक्रमाची आपल्याला एक चांगल्या प्रकारे माहिती व्हावी किंवा एकंदरीत या कार्यक्रमाचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो हे आपल्याला या प्रोग्रामच्या माध्यमातून माहीत पडणार आहे आजच्या पहिल्या दिवसामध्ये. आणि हा जो पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. जरी हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असला, त्यामुळे जास्तीत जास्त लोक हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम बघू शकतात. या प्रोग्राम मध्ये सुद्धा अशा काही आपल्याला गोष्टी माहीत पडतील
किंवा अशा प्रकारे आपला आत्मविश्वास वाढेल फक्त एकाच प्रोग्राममधून, की याचा आपल्याला या एका दिवसाच्या कार्यक्रमाचा सुद्धा आपल्याला संपूर्ण जीवनभर, संपूर्ण आयुष्यभर फायदा होऊ शकतो. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे, की बऱ्याचशा लोकांच्या अनेक आरोग्य समस्या संपूर्णपणे व कधीच काय दूर दूर होत नाहीत. परंतु अशी पण काही लोक आहेत, की ज्यांना एवढ्या अशक्यप्राय समस्या होत्या किंवा एवढ्या क्रिटिकल समस्या होत्या, की त्यांचं त्या आजारातून किंवा समस्येतून बरं होणं, ठीक होणं अवघड होतं, अशक्य होतं. किंवा काही लोकांना तर डॉक्टरांनी असं पण सांगितलेलं होतं, की हा व्यक्ती वाचू शकत नाही. एक महिना जगू शकतो, 2 महिने जगू शकतो. असंही बऱ्याच लोकांना सांगितलेलं होतं. एवढ्या काही लोकांच्या समस्या क्रिटिकल होत्या, गंभीर होत्या. तरी सुद्धा त्या समस्यामधून किंवा त्या आजारातून ते लोक बरी झालेले आहेत, 100% बरी झालेले आहेत. आणि याचं आपल्याला अंदाज येण्यासाठी, या गोष्टीचा अंदाज येण्यासाठी, की एखाद्या व्यक्तीने जर मनावरती घेतलं किंवा आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे जी एक शक्ती असते, निसर्गाने किंवा आपल्याला ईश्वराने एक खूप मोठी शक्ती दिलेली आहे. त्याला आपण सबकॉन्शियस माइंड पॉवर म्हणतो. आपल्या अंतर्मनाची शक्ती म्हणू शकतो, विचारांची शक्ती म्हणू शकतो किंवा आपली मानसिक शक्ती म्हणू शकतो. तर त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या मदतीने कशा प्रकारे आपण एखाद्या अशक्यप्राय आजारावरती एखादा व्यक्ती मात करू शकतो किंवा कसा बाहेर येऊ शकतो, या संदर्भात आपल्याला एक चांगल्या प्रकारची कल्पना येण्यासाठी आपण अगोदर एक व्हिडिओ बघणार आहोत. आणि मग त्यानंतर त्यानंतर व्हिडिओ बघून झाल्यानंतर हा जो आपला 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्याचा आपल्याला किंवा या प्रोग्राममध्ये आपल्याला कुठले कुठले फायदे होतील हे आपण नंतर बघणार आहोत. तर आता मी पुढच्या 1 मिनिटामध्ये एक व्हिडिओ प्ले करत आहे. तर हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघायचा आहे. त्यानंतर मग आपला पुढचा कार्यक्रम कंटिन्यू होईल पुढे. तरी सर्वांनी हा पूर्ण आजचा 1 तासाचा प्रोग्राम अटेंड करायचा आहे. आणि हा आधी व्हिडिओ बघायचा आहे आपण. त्यानंतर पुढे आपण या प्रोग्रामचे काय काय फायदे आपल्याला होऊ शकतात 21 दिवसाच्या कार्यक्रमाचे, ते आपल्याला सांगण्यात येतील. तर मी आता एक व्हिडिओ प्ले करत आहे. तो आपको लगेगा कि ये एक मेटाफोर है, यानी ये कोई अतिशयोक्ति है। परंतु एक व्यक्ति, फ्रेंड्स, अगर किसी इंसान के बारे में ये कहा जाए कि वो अचानक जमीन में गिरने से पहले टॉप ऑफ द वर्ल्ड था, तो आपको लगेगा कि ये एक मेटाफोर है, यानी ये कोई अतिशयोक्ति है। परंतु एक व्यक्ति, फ्रेंड्स, अगर किसी इंसान के बारे में ये कहा जाए कि वो अचानक जमीन में गिरने से पहले टॉप ऑफ द वर्ल्ड था, तो आपको लगेगा कि ये एक मेटाफोर है, यानी ये कोई अतिशयोक्ति है। परंतु एक व्यक्ति के बारे में ये बिल्कुल सही बात थी। फ्रेंड्स, हमारा सबकॉन्शियस माइंड इतना पावरफुल होता है, इतना पावरफुल होता है कि अगर हम इसमें जो चीज बैठा लेते हैं, वो सभी काम हमारे जीवन में सफल हो सकते हैं, हम सक्सेसफुल हो सकते हैं। ये हमारे फाइनेंस में काम करता है, हमारा सबकॉन्शियस माइंड हमारे कैरियर में काम करता है, हमारे रिलेशनशिप्स में काम करता है, हमारे अचीवमेंट्स में काम करता है, और ये हमारे हेल्थ में काम करता है। तो आइए, मैं आपको आज एक ऐसे इंसान की स्टोरी बताने जा रहा हूं जिसने अपने सबकॉन्शियस माइंड के पावर के दम पे ना एक प्लेन दुर्घटना में बुरी रूप से घायल हो जाने के बाद अपने आप को सही करा, वरना फिर से दुगने उत्साह के साथ उसने काम किया और अपने आप को सफल बनाया। जी हाँ दोस्तों, अगर आप ये स्टोरी सुनना चाहते हैं तो आप आइए और मेरे साथ जोड़िए। ये इंसान का नाम था मॉरिस ई गुडमैन, जिसे दुनिया मिरेकल मैन के नाम से जानती है। दोस्तों, ये बात है 10 मार्च 1981 की। मॉरिस ई गुडमैन ने अपना 172 सेस्ना प्लेन एक दिन पहले ही खरीदा था। उन्हें फ्लाइंग में बहुत रुचि थी और वो इस प्लेन को लेकर अपने उड़ान भर रहे थे। वो पूरे समय शाम को चेसपीक बे के किनारे इस फ्लाइट का आनंद ले रहे थे, बड़े ही मगन थे। अच्छी लग रही थी उनको ये उड़ान, लेकिन ये अचानक क्या हुआ। जैसे ही वो रनवे पर लैंड करने जा रहे थे, उनके जो सिंगल इंजन प्लेन था उसका इंजन की पावर खत्म हो गई, पावर बंद हो गई। अचानक उन्होंने अपने विंडशील्ड के सामने एक हाई वोल्टेज केबल वायर देखे और उनका प्लेन उस हाई केबल वोल्टेज में फंस गया और जा करके रनवे से क्रैश हो गया। आप सोच सकते हैं
कि सिंगल इंजन प्लेन, छोटा प्लेन जिसमें कोई और नहीं बैठ सकता, यदि एक आदमी बैठता होगा उसमें कितना स्पेस होता होगा, और जब वो पूरे इंपैक्ट के साथ नीचे जमीन पर टकराएगा तो उसमें कितना बड़ा विस्फोट होगा। मॉरिस गुडमैन बुरी तरह घायल हो गए थे। 20 मिनट बाद वो पास के एक नेस्वेडॉक हॉस्पिटल में इमरजेंसी में एडमिट कराया गया। जब वहां डॉक्टरों ने उनको चेक किया तो पाया उनकी गर्दन टूट चुकी थी, उनकी स्पाइनल कॉर्ड, जबड़े, लैरिंग्स सारे के सारे बुरी तरीके से नष्ट हो चुके थे। उनके फेफड़े की सारी मांसपेशियां बुरी तरह से डैमेज हो गई थी, वो बड़ा मुश्किल से सांस ले पा रहे थे। उनकी गर्दन टूट चुकी थी, उनके बाउल्स, उनके किडनी, सारे के सारे लीवर बुरी तरीके से डैमेज हो चुके थे। वहाँ डॉक्टरों ने जब उनको चेक किया तो उन्होंने पाया यहाँ पर उनका इलाज नहीं हो सकता है। उन्होंने कोशिश की, उन्होंने सोचा कि इनको किसी पास के हॉस्पिटल में ले जाए। वहां पर एक नजदीक में एक नॉरफॉक हॉस्पिटल था जो वहां से 40 माइल्स दूर था। किसी तरह डॉक्टरों ने एक रिस्क लेने की ठानी कि चलो हो सकता है वो मॉरिस को बचा सकें, और वो मॉरिस को उस 40 मील दूर हॉस्पिटल ले गए। इस बीच उनके परिवार वालों को इंटीमेट कर दिया गया। उनके सारे के सारे परिवार वाले उस नॉरफ्लॉक हॉस्पिटल में पहुंच चुके थे। जैसे ही मॉरिस पहुंचे वहां पर, उनको डॉक्टरों ने स्ट्रेचर पर लिटाया और अंदर एकदम से ऑपरेशन थिएटर ले गए। डॉक्टरों ने जब उनकी ये हालत देखी तो उनकी जो सिस्टर वहाँ पैट वॉल्डो खड़ी हुई थी, उनसे बताया कि बहुत मुश्किल है कि मॉरिस आज रात सर्वाइव कर जाएं, और अगर वो सर्वाइव कर गए तो भी उनकी आंख और कान के नीचे की पूरी बॉडी काम करने लायक नहीं रहेगी, उससे तो बेहतर एक मौत होगी। परंतु मॉरिस की किस्मत में कुछ और लिखा था। मॉरिस के सबकॉन्शियस माइंड की पावर इतनी ज़्यादा थी कि उन्होंने अपने आप को इतना, सबकॉन्शियस माइंड की पावर से अपने आप को इतना स्ट्रॉन्ग कर रखा था कि उनका ऑपरेशन 9 घंटे चला। एक खास बात यह थी, इस पूरे दौरान मॉरिस होश में थे, क्योंकि उनके जो पावर थी, जब उनका सिंगल इंजन प्लेन बंद हुआ, मॉरिस बताते हैं, उनके दिमाग में एक ऑल ऑफ ए सडन विद इन ए फ्रैक्शन ऑफ द सेकंड ये थॉट था कि इट इज गोइंग टू बी क्रैश्ड इन द लैंड एंड आई हैव टू कीप माई सेल्फ अवेकन। और यही पावर थी कि वो उनको हल्का सा कॉन्शियस रखे हुए थे। रात में ऑपरेशन चला, ये ऑपरेशन 9 घंटे चला। मॉरिस को हर अंग को शरीर के तारों से सिल दिया गया था, प्लास्टिक से सिल दिया गया। किसी तरह 9 घंटे के सक्सेसफुल ऑपरेशन के बाद वो रात मॉरिस सर्वाइव कर गए। लेकिन डॉक्टर अभी भी बहुत ज्यादा होपफुल नहीं थे। डॉक्टरों को ये मालूम था कि मॉरिस सर्वाइव कर चुके हैं, परंतु पूरी उम्र उनको आंख और कान के नीचे उनका शरीर काम नहीं करेगा। पूरी उम्र वो इवन सांस भी नहीं ले पाएंगे। जब उनको हॉस्पिटल में इमरजेंसी में लाया गया तो उनके फेफड़े काम नहीं कर रहे थे, वो सांस नहीं ले पा रहे थे। उनको एक मेडिकल टर्म्स में ट्रैकेटोमी बोला जाता है, गले में एक पाइप डाल करके उनको सांस दिलाई जा रही थी। शायद डॉक्टरों ने बोला इनको सांस लेने के लिए पूरी उम्र रेस्पिरेटर पर रहना पड़ेगा। जब मॉरिस ने यह बात सुनी, दूसरी सुबह उन्होंने अपने मन को रिफ्रेम किया, अपने सबकॉन्शियस माइंड को एक्टिवेट किया और उन्होंने कहा नहीं, आई एम ए विनर, आई एम नॉट ए लूजर। हो सकता है, मॉरिस अपनी एक किताब द मिरेकल मैन में लिखते हैं कि मैं, हो सकता है उस समय जो मौत होती वो एक अच्छा ऑप्शन होता, टू बाय दैट डेथ विल बी ए चीपर ऑप्शन, बट आई हैव ऑलवेज रिमेन्ड ए सेल्समैन, आई विल नॉट बाय इट, आई एम ए रादर गुड सेल्समैन। ये बहुत बड़ा डॉक्टरों के सामने, पैट वॉल्डो उनकी सिस्टर बताती है, डॉक्टरों के सामने बहुत बड़ा चैलेंज था। मॉरिस आईसीयू में थे, उनका ऑपरेशन सक्सेसफुल हुआ था, लेकिन अभी भी डॉक्टर बहुत होपफुल नहीं थे। वो जानते थे कि अगर मॉरिस सर्वाइव कर जाएंगे अभी भी, तब भी उन्हें पूरी उम्र एक चेयर से बंधे रहना पड़ेगा, मशीन्स पर रहना पड़ेगा, रेस्पिरेटर से सांस लेनी पड़ेगी, ट्यूब से खाना पड़ेगा। वो सिर्फ अपनी आंखों से देख सकते थे और कानों से सुन सकते थे। परंतु मॉरिस ने अपने आप को कन्विंस किया, अपनी इंटरनल पावर को स्ट्रांग किया, अपने सबकॉन्शियस माइंड को स्ट्रांग किया, और उन्होंने अपने आप से कहा, नो, आई विल सर्वाइव, आई विल लीड अ नॉर्मल ह्यूमन बींग्स लाइफ, और जो मेरी अगली आने वाली क्रिसमस है वो मैं अपने घर में मनाऊंगा, और मैं इस हॉस्पिटल से अपने पैरों से बाहर निकल कर जाऊंगा। दोस्तों, एक बहुत बड़ी स्टोरी है। मॉरिस एक 35 साल के युवा थे। अगर आप इनका बचपन देखें तो मैं आपको बताना चाहूँगा कि वो बहुत ही एक केयरलेस टाइप के एडल्ट हुआ करते थे, जिसका दिशा नहीं थी, जिसको जीवन में कुछ नहीं पता था वो क्या करना चाहते हैं। किसी तरह उनके अंकल ने उनको एक लाइफ इंश्योरेंस कंपनी में 13 वीक के ट्रायल पे लगाया हुआ था। वो कोई अच्छा परफॉर्म नहीं करते थे। वन फाइन डे व्हाट हैपेंड विद हिम, इट हैज चेंज्ड हिज एंटायर लाइफ। वो एक ड्रग स्टोर में गए, वहां पर ड्रग स्टोर में ड्रग तो उनको नहीं मिली, पर वहां पर उनको एक बुक मिली। ये बुक थी नेपोलियन हिल द्वारा लिखी, थिंक एंड ग्रो रिच। उन्होंने इस बुक को उठाया और बोला, इट्स ए चीपर ऑप्शन, अगर बाय थिंकिंग ओनली आई कैन बिकम ए रिच, व्हाई टू डू वर्क, एंड व्हाट हैपेंड। वो बुक लेकर के आए और उन्होंने अपने कबर्ड में रख दी। वो बुक धूल खाती रही तब तक, जब तक कि एक दिन उनकी नजरों के सामने पड़ी और उनके अपने क्यूरियोसिटी जागी कि चलो ला इसको पढ़ के देखता हूँ। जब उन्होंने पढ़ा तो नेपोलियन हिल की किताब में जो कोट नेपोलियन हिल ने लिखा था, वो लिखा था, व्हाट एवर ए माइंड कैन कंसीव, बिलीव इट कैन अचीव।
इस एक सेंटेंस ने मॉरिस ए गुडमैन के जीवन की दिशा बदल दी। उन्होंने अपने लाइफ इंश्योरेंस कैरियर में बहुत सक्सेस हासिल की। वो एक बहुत सक्सेसफुल लाइफ इंश्योरेंस एजेंट बने। वो 5,000 स्क्वायर फीट के वर्जीनिया में अपने बड़े मकान में अपनी वाइफ सैंडी के साथ रहा करते थे। सेस्ले ड्राइव किया करते थे और एक दिन पहले ही उन्होंने अपना ये सेसना 172 प्लेन खरीदा था। वो एक बहुत अच्छी लाइफ लीड कर रहे थे और उस साल जब उनका एक्सीडेंट हुआ उस समय वो अपने $15 मिलियन का जो सेल रिकॉर्ड था उसको क्रैक करने जा रहे थे, परंतु होनी को कुछ और ही मंजूर था और इस प्लेन दुर्घटना में मॉरिस पूरी तरह से घायल थे और हॉस्पिटल में पड़े थे और अपनी जिंदगी से लड़ रहे थे। लेकिन उन्होंने कभी हार नहीं मानी, उन्होंने कभी अपने जीने की आशा को नहीं छोड़ा और उन्होंने बार बार अपने सबकॉन्शियस माइंड को रिफ्रेम किया कि वन डे ही विल बी हेल्दी, ही विल लीड ए नॉर्मल लाइफ एंड डेफिनेटली ही विल डू इट। दोस्तों, उनकी इस पूरी की पूरी जो स्ट्रगल था उसमें उनकी सिस्टर पैट वर्ल्डो उनके साथ थी। मैं सभी को ये मैसेज देना चाहता हूँ, फैमिली इज वेरी इंपॉर्टेंट। फैमिली डज नॉट मीन ओनली योर वाइफ और योर किड्स। फैमिली मीन्स योर फ्रेंड्स, योर ब्रदर्स, योर पेरेंट्स, योर सिस्टर, एनीवन हु कैन हेल्प यू। तो हमेशा उनको अपना सम्मान रखें, अपने फ्रेंड से जुड़े रहें, अपने फैमिली से जुड़े रहें। वो देख नहीं सकते थे, वो समझ नहीं सकते थे, वो बोल नहीं सकते थे, वो सांस नहीं ले सकते थे। पैट वर्ल्डो जो उनकी सिस्टर थी उनके लिए एक कार्डबोर्ड बनाया गया और उसमें उन्होंने उसको 4 पार्ट में डिवाइड किया जिसमें 2-2 लाइनें डाली जिसमें लेटर्स लिखे और उनसे जो नर्सेज आकर के कहा करती थी हॉस्पिटल में, दिखाती थी कि कौन से स्क्वायर में आप कुछ वर्ड्स बोलना चाहते हो, तो वो पलक झपकाया करते थे। ही यूज्ड टू कम्युनिकेट बाय ब्लिंकिंग हिज आईज। एक नई मेथड, एक नई टेक्नोलॉजी, एक नया तरीका निकाला गया जिससे कि वो मॉरिस से कम्युनिकेट कर सकते थे और मॉरिस अपनी प्रॉब्लम्स के बारे में, अपने पूरे बॉडी के बारे में कि कहाँ उनको दर्द हो रहा है, कहाँ वो अनईजी फील कर रहे हैं, वो कहाँ वो ईजी फील कर रहे हैं, वो जान पाते। और धीरे धीरे उन्होंने रिकवर करना शुरू कर दिया। 2.5 महीने बाद उनका रेस्पिरेटर हटाया गया, वो खुद से सांस ले सकते थे। लेकिन उनके सामने एक बहुत बड़ा चैलेंज था, उनकी स्पाइनल कॉर्ड क्रश हो गई थी। अब उनको अपने न्यूरोलॉजी पे काम करना था क्योंकि उनको सिग्नल्स नहीं मिलते थे, वो चीज़ों को परफॉर्म नहीं कर पाते थे। धीरे धीरे करके उन्होंने एक एक होल में डालने का प्रयास किया और वो पूरी की पूरी एक एक्सरसाइज की और उन्होंने धीरे स्टेप बाय स्टेप अपने एक एक ऑर्गन को पर फोकस करके अपने सबकॉन्शियस माइंड की पावर से अपने बॉडी को सिग्नल दे दे करके अपने आप को सही किया। और फाइनली वो दिन आया जब मॉरिस अपने पैरों पर उस हॉस्पिटल से निकल के बाहर निकले। तो दोस्तों, ये कहानी हमें ये बताती है कि अगर आप कोई भी कार्य करने की दृढ़ इच्छा शक्ति को पाल लें, उसे अपने सबकॉन्शियस माइंड में फीड कर लें, तो डेफिनेटली आप उसको अचीव कर सकते हैं। यू कैन बिकम ए सक्सेसफुल। यहाँ से मॉरिस की एक नई दिशा तय हुई। उन्होंने सेल्स का जॉब छोड़ा, वो बाहर निकले, उन्होंने लोगों को अपनी स्टोरीज बताना शुरू किया और उनके जो गुरु थे जिग जैगलर, जो उस समय के सबसे बड़े मोटिवेशनल स्पीकर थे, उनके साथ उन्होंने काम करना शुरू किया और ही बिकेम ए वेरी सक्सेसफुल मोटिवेशनल स्पीकर अक्रॉस द वर्ल्ड। फॉर्च्यून 500 से ज़्यादा कंपनीज में वो अपने नरेशंस देते हैं, वो अपने चीज़ों को बताते हैं, लोगों को समझाते हैं कि कैसे अगर आप माइंड को कंट्रोल कर सकते हो, देन यू कैन रूल द वर्ल्ड, यू कैन बी सक्सेसफुल। ये स्टोरी अगर आप लोगों को पसंद आई हो बघा, आता आपण हा एक व्हिडिओ बघितलेला आहे. आता आपला काही कारणामुळे नेटवर्क पुन्हा काही मीटिंग डिस्कनेक्ट झालेली होती. तर आपल्याला जो आता व्हिडिओ दाखवण्यात आलेला होता, तो हा जो व्हिडिओ आहे तो नंतर सुद्धा आपल्याला परत ज्या ग्रुपमध्ये आपण ऍड असाल त्या ग्रुपवरती परत हा व्हिडिओ, यूट्यूब व्हिडिओची जी लिंक आहे ती सुद्धा आपल्याला पाठवण्यात येणार आहे. आणि ह्या व्हिडिओ दाखवण्याच्या अगोदर जो आपण प्रोग्राममध्ये ज्या काही गोष्टी बघत होतो ते आता आपण कंटिन्यू करत आहोत.
आणि या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं की ज्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या समस्येला सामना करावा लागला, मॉरिस गुडमॅन, ही घटना घडलेली होती 1981 मध्ये. आता सध्याच्या काळामध्ये सुद्धा एवढ्या प्रकारचे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा ऍडव्हान्स उपचार आहेत, तरी सुद्धा फक्त त्या उपचारांच्या माध्यमातून अशी कुठलीही शक्यता नाही की त्या व्यक्तीला जशा प्रकारे दुखापत झालेली होती, जशा प्रकारे त्याची बॉडी बॉडी डॅमेज झालेली होती, की तशा अवस्थेतला व्यक्ती पूर्णपणे ठीक होऊ शकतो, परत पाहिल्यासारखा होऊ शकतो, अशी कुठलीही उपचार पद्धती आताच्या काळात सुद्धा नाही. आणि ही घटना घडली होती 1981 मध्ये. आता 2024 चालू आहे. म्हणजे निश्चितपणे काय केलेलं आहे की त्या व्यक्तीने आपल्या जे त्याचे उपचार चालवले होते, त्या उपचारांसोबतच त्यांनी त्या व्यक्तीने आपल्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीचा, अंतर्मनातली शक्तीचा, सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरचा, तो किंवा विचारशक्तीचा किंवा कल्पनाशक्तीचा वापर केलेला आहे. आणि तसंच आपल्याला काय करायचं आहे की फक्त आपण जर जेव्हा आपल्याला अशा काही समस्या असतात आणि आपण फक्त एखाद्या ट्रीटमेंटवरती अवलंबून राहतो, एखाद्या ट्रीटमेंटवरती अवलंबून असतो किंवा एखाद्या फक्त दवाखान्यावरती अवलंबून असतो, तर मग मात्र आपल्या ज्या समस्या असतात त्या पूर्णपणे ठीक होत नाहीत किंवा पूर्णपणे दूर होत नाहीत, फक्त त्याच्यावरती आपण अवलंबून राहिलो तर. म्हणजे आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला जरी समस्या किती मोठ्या असल्या किंवा आपण गरजेनुसार ट्रीटमेंट घेत असतो किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, परंतु ते करत असताना आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या असतात किंवा आपल्या आतमध्ये जी निसर्गाने किंवा ईश्वराने आपल्याला मानसिक शक्ती दिलेली आहे, तर त्याचा वापर करून आपण आपल्या जीवनातल्या ज्या स्वतःच्या किंवा इतर कोणाच्या आरोग्यविषयक समस्या असतील, तर त्या संपूर्णपणे दूर करू शकतो. आणि हा जो 21 दिवसीय कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये अशा आपल्याला प्रत्यक्ष घडलेल्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. जसं आता आपण जो व्हिडिओ बघितला, की मॉरिस गुडमिन नावाच्या व्यक्तीला ज्या प्रकारे अपघात झालेला होता, परंतु तो अपघात होण्याच्या अगोदरच त्या व्यक्तीला विचारशक्तीचा वापर कसा करायचा हे माहित होतं. आपल्या माइंड पॉवरचा वापर कसा करायचा हे माहित होतं. कल्पनाशक्तीचा वापर कसा करायचा हे माहित होतं. किंवा त्याचा वापर करूनच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या ज्या आर्थिक समस्या होत्या त्या दूर केलेल्या होत्या. चांगल्या प्रकारे ते श्रीमंत झालेले होते. त्यांच्या मानसिक शक्तीचा वापर करून, सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरचा वापर करूनच ते एकदम श्रीमंत झालेले होते. एवढे श्रीमंत झाले होते की त्यांच्याकडं स्वतःचं ते प्लेन घेऊ शकत होते, विमान घेऊ शकत होते, एवढे श्रीमंत झालेले होते. म्हणजे आपल्या आतमध्ये असलेली जी माइंड पॉवर आहे, मानसिक शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती आहे किंवा कल्पना शक्ती आहे, आपण ती प्रत्येक बाबतीमध्ये वापरू शकतो. आणि विशेषतः या संपूर्ण 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ही जाणीव करून दिली जाणार आहे की आपण आपल्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीबद्दल किंवा विचारशक्तीबद्दल जाणीव करून दिली जाईल. तसंच या शक्तीचा प्रत्यक्ष आपण कसा वापर करायचा हेही आपल्याला सांगितलं जाणार आहे. म्हणजे आपल्याला अशी बरीचशी उदाहरणं किंवा व्हिडिओ दाखवण्यात येणारच आहेत, परंतु ज्या लोकांना समस्या आहेत या प्रोग्राममध्ये भाग घेणाऱ्या लोकांना, त्यांनी प्रत्यक्षामध्ये नक्की काय केलं पाहिजे हेही त्यांना सांगितलं जाणार आहे किंवा त्यांच्याकडून गोष्टी होण्यासाठी त्यांना सातत्याने मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. आवश्यकतेनुसार 2 महिन्यापर्यंत, 3 महिन्यापर्यंत किंवा त्यांच्या समस्या दूर होईपर्यंत मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया की या 21 दिवसीय जो कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये जर आपण भाग घेतलात तर आपल्याला कशा प्रकारे फायदे होऊ शकतात ते आपण आता जाणून घेणार आहोत. पहिल्या म्हणजे आपल्याला मुख्यतः हे माहीत पडणार आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की बऱ्याचशा लोकांकडून त्यांना ज्या काही आरोग्याच्या समस्या असतात, तर त्या त्यांच्या समस्यांचा सामना करत असताना किंवा उपचार करत असताना कळत नकळतपणे अशा सातत्याने कोणत्या गोष्टी होतात किंवा केल्या जातात की ज्यामुळं त्यांच्या अनेक आरोग्य समस्या संपूर्णपणे दूर नाही होत, कधीच दूर होत नाहीत. म्हणजे अशा अशा बऱ्याचशा लोकांना ज्या समस्या असतात आरोग्याच्या, स्वतःला असतात किंवा फॅमिलीमध्ये असतात, त्या अनेक महिन्यांपासून असतात, अनेक वर्षापासून असतात. काही लोकांच्या ज्या समस्या अगदी 20-25 वर्षापासून पण असतात. तर काय होतं की बरेचसे लोक काय करतात की त्यांचे चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांचे उपचार चालू असतात आणि ते ज्या ठिकाणी उपचार घेत असतात ते डॉक्टर सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करत असतात. तरी सुद्धा त्या व्यक्तीकडून बाकीच्या वेळामध्ये अशा काही गोष्टी होत असतात कळत नकळतपणे. त्या गोष्टींमुळं त्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होत नाहीत, 100% दूर होत नाहीत. तर त्याचं उत्तर हे आपल्याला या प्रोग्राममध्ये 21 दिवसामध्ये माहीत पडणार आहे. त्यानंतर या प्रोग्रामचा आपल्याला होणारा अजून महत्वाचा फायदा म्हणजे काय,
की आपल्याला स्वतःला काही आरोग्याच्या समस्या असतील, कुटुंबामध्ये कोणाला काही इतर मुलांना किंवा व्यक्तीला काही समस्या असतील, मग त्या समस्या कितीही दिवसापासून असतील, कितीही दिवसापासून समस्या असतील, कितीही मोठ्या लेवलच्या समस्या असतील, तर त्या समस्या किंवा शारीरिक माझा कोणत्याही प्रकारचा शारीरिक मानसिक आजार निश्चितपणे कसा बरा करायचा, कसा ठीक करायचा, कसा दूर करायचा त्या समस्या, या संदर्भात आपल्याला प्रत्यक्ष सत्य घटनांच्या आधारे मार्गदर्शन मिळणार आहे. असा एक जबरदस्त फायदा आपल्याला सर्वांना या प्रोग्रामच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर संपूर्ण जीवनभरामध्ये आपले लाखो करोडो रुपये कसे वाचवायचे या संदर्भात सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्याच्या काळात आपण बघितलं तर आपला जास्तीत जास्त पैसा आरोग्यावरती खर्च होत असतो प्रत्येक व्यक्तीचा. परंतु जर आपण आरोग्य जर आपलं चांगलं ठेवता आलं आपल्याला, म्हणजे ज्या व्यक्तींचं आता आरोग्य चांगलं आहे, तर त्यांनी आरोग्य चांगलं असतानाच अशा सोप्या सोप्या गोष्टी करून सुद्धा आरोग्य चांगलं ठेवता येतं. त्याच्यामुळे त्यांचा लाखो करोड रुपये वाचू शकतात. तसंच ज्या लोकांना ऑलरेडी आरोग्याच्या समस्या आहेत, परंतु त्यांनी अशा कुठल्या गोष्टी केल्या की त्यांचे एकतर संपूर्णपणे आरोग्य समस्या दूर होऊ शकतात, 100% दूर होऊ शकतात लवकरात लवकर. आणि जर लवकरात लवकर आपल्या आरोग्याच्या समस्या दूर झाल्या, पूर्णपणे दूर झाल्या, तर साहजिकच आपले लाखो रुपये वाचू शकतात, करोड रुपये वाचू शकतात, किंवा एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य सुद्धा वाचू शकतं. अशा गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत या प्रोग्रामच्या माध्यमातून. त्यानंतर हे बघू शकतो आपण, चौथा फायदा म्हणजे काय, की आपल्याला जीवनामध्ये आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता हे आपल्याला वाढवता आल्या पाहिजेत जास्तीत जास्त. म्हणजे आता काय होतं, की बऱ्याचशा लोकांचं आरोग्य चांगलं असतं, परंतु त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमता कमी असतात. म्हणजे उदाहरणार्थ, काही लोकांना थोडं चाललं तरी दम लागतो, किंवा थोडं धावणं पण, पळायला पण जमत नाही, किंवा काही थोडं जिना चढायला जास्त त्रास होतो, किंवा इतर काही शारीरिक मेहनतीची कामं असतात ती त्यांना त्रास होतो. याचं कारण म्हणजे काय, की त्यांच्या शारीरिक क्षमता कमी असतात, किंवा काही लोकांची हिमोग्लोबिनची लेवल कमी असते, शरीरातले जे आवश्यक घटक असतात ते कमी असतात, प्रोटीन्स विटॅमिन्स कमी असतात शरीरामध्ये, किंवा काही मानसिक क्षमताही कमी असतात. बऱ्याचशा लोकांना जास्त एकाग्रता साधली जात नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, रात्री चांगल्या प्रकारे झोप लागत नाही. म्हणजे आपल्याला या कार्यक्रमाचा असाही फायदा होणार आहे की आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता जास्तीत जास्त कशा वाढवायच्या, म्हणजे आपली एकाग्रता कशी वाढवायची, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं, चांगल्या प्रकारे आपल्याला झोप कशी लागली पाहिजे त्यासाठी काय करायचं, किंवा आपल्या शारीरिक क्षमता पण वाढल्या पाहिजेत, की उदाहरणार्थ कमीत कमी आपल्याकडे 10-12 किलोमीटर चालण्याची क्षमता पाहिजे, 2-3 किलोमीटर पळण्याची क्षमता पाहिजे, कुठल्याही बिल्डिंगचे कमीत कमी 20-25 मजले चढण्याची क्षमता पाहिजे सहजपणे, किंवा अजून सुद्धा काही ज्या क्षमता आपल्याला आवश्यक असतात किंवा पाहिजे असतात, तर त्या क्षमता सुद्धा आपण मिळवू शकतो. हेही शक्य आहे आपल्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीच्या किंवा विचारशक्तीच्या माध्यमातून, कल्पनाशक्तीच्या माध्यमातून. तेही आपल्याला सांगितलं जाणार आहे या प्रोग्राममध्ये. त्यानंतर या कार्यक्रमाचा पाचवा फायदा म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अशा काही गोष्टी माहीत पडणार आहेत की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य, जीवन सकारात्मकपणे बदलू शकतं प्रत्येक बाबतीमध्ये. म्हणजे फक्त आरोग्याच्याच नाही तर इतर बाबतीमध्ये सुद्धा आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात, आणि संपूर्ण जीवनभराचा आपल्याला फायदा होणार आहे, अशा काही गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत. त्यासोबतच महत्वाचं म्हणजे की या प्रोग्राममध्ये आपल्याला 21 दिवसामध्ये जे काही माहिती मिळणार आहे, नॉलेज मिळणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला प्रत्येक व्यक्तीला गरजेनुसार कमीत कमी 1 महिन्यापासून ते 3 महिन्यापर्यंत, 4 महिन्यापर्यंत मार्गदर्शन मिळणार आहे. कारण काही लोकांच्या ज्या समस्या असतात त्या पूर्णपणे ठीक होण्यासाठी किंवा 100% ठीक होण्यासाठी त्यांना सातत्याने मार्गदर्शनाची गरज असते. म्हणजे योग्य त्या गोष्टी होण्यासाठी 2-3 महिन्यापर्यंत गोष्टी सोप्या सोप्याच असतात, एकदम सिंपल गोष्टी असतात, साध्या गोष्टी असतात, परंतु त्या सहजपणे होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन गरजेचं असतं. कारण काय असतं की सध्याची एखाद्या व्यक्तीची जी काही परिस्थिती आहे, शारीरिक आजार आहे, मानसिक आजार आहे, तर तो काही एका दिवसाचा परिणाम नसतो. तर त्याच्या जीवनामध्ये ज्या बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या असतात त्याचा तो परिणाम म्हणजे सध्याची परिस्थिती असते. त्याच्यामुळे त्या समस्या 100% दूर होण्यासाठी सुद्धा काही 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 गोष्टी एकदम सोप्या असतात, परंतु त्या सोप्या गोष्टी किंवा योग्य त्या गोष्टी सातत्याने जर झाल्या, 1 महिना, 2 महिने, 3 महिन्यापर्यंत, तरच त्या समस्या 100% दूर होऊ शकतात. त्यासाठी प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला 2-3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे, फोनवरून सुद्धा. किंवा जे कोणी व्यक्ती पुणे भागामध्ये राहत असतील, पुणे भागामध्ये त्यांना काही
आवश्यकता असेल तर प्रत्यक्ष त्यांना प्रत्यक्ष भेटून सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या ज्या आरोग्य समस्या आहेत त्या 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 संदर्भात आपण उपचार घेत असताना त्या उपचारासोबतच आपल्याला इतर सुद्धा अशा काही योग्य त्या गोष्टी करणं गरजेचं असतं की त्या जर आपण केल्या तरच आपल्या समस्या 100% दूर होऊ शकतात, पूर्णपणे दूर होऊ शकतात. आणि कोणतीही समस्या किंवा कोणताही आजार हा 100% दूर होऊ शकतो. पण फक्त काय आपण जर त्या दवाखान्यावरती किंवा उपचारावरती जर अवलंबून राहिलो तर मात्र ते पॉसिबल नसतं. तर त्यासाठीच आपल्याला 3 महिन्यापर्यंत सातत्याने आम्ही 2-3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन करू शकतो फोनवरून, किंवा पुणे भागात कोणी व्यक्ती असेल तर त्यांना आपण प्रत्यक्ष गरज असेल तर भेटू शकतो. महत्वाचं म्हणजे एकंदरीत आपल्याला हा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, तर त्याच्यामधून ज्या काही गोष्टी माहीत पडणार आहेत, त्याचा आपल्या स्वतःलाही जबरदस्त फायदा होणार आहे आयुष्यभर, किंवा आपल्या कुटुंबाला, किंवा हा जो प्रोग्रामचा आपल्याला फायदा होणार आहे तो फायदा आपण इतर लोकांना सुद्धा करून देऊ शकता. म्हणजे या प्रोग्राम मध्ये अशा काही आपल्याला गोष्टी माहीत पडणार आहेत की त्याचा आपण इतर लोकांना सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून फायदा करून देऊ शकता. म्हणजे सर्वांगीण आपल्याला जीवनभर या प्रोग्रामचा फायदा होणार आहे. तर हा प्रोग्राम कुठे होणार आहे, तर जसं आता आपण आपली ही झूम मीटिंग चालू आहे, हा झूम मीटिंग वरती प्रोग्राम असणार आहे. आणि रोज 1 तासाचा प्रोग्राम असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असणार आहे. रेकॉर्डिंग यासाठी आहे की बऱ्याचशा लोकांना लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसतं काही कारणामुळे. म्हणजे कोणती वेळ कोणतीही ठेवली की आम्ही बऱ्याचदा सकाळी 6 वाजता लाईव्ह प्रोग्राम घेतलेला आहे, बऱ्याचदा संध्याकाळी 4 वाजताही लाईव्ह प्रोग्राम घेतलेला आहे. तर बऱ्याच लोकांना कोणतीही वेळ ठेवली तरी काही लोकांना ते पॉसिबल होत नाही लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं. परंतु आपला जो प्रोग्राम आहे ना त्याच्यामध्ये कुठल्याही ऍक्टिव्हिटी घेतल्या जात नाहीत. कुठल्याही ऍक्टिव्हिटी, व्यायाम वगैरे असे काही घेतल्या जात नाहीत. त्याच्यामुळं फक्त नॉलेज बेस्ड गोष्टी शेअर केल्या जातात. त्याच्यामुळं जर आपल्यापैकी कुणालाही समस्या असतील, कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतील, स्वतःला असतील, घरामध्ये कुणाला असतील, तर त्याच्यामुळं आपण जर लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल तरी सुद्धा संपूर्ण 21 दिवसाच्या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग आपण संपूर्ण 21 दिवसाचा प्रोग्राम सुद्धा रेकॉर्डिंग बघून सुद्धा पूर्ण करू शकता. आणि त्यासोबत सुद्धा आपल्याला 2-3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे. आणि ज्या लोकांना लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य आहे त्यांचा जरी काही कारणामुळे लाईव्ह प्रोग्राम चुकला तरी सुद्धा आपल्याला नंतर रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. आता हा जो कार्यक्रम आहे हे प्रोग्राम बॅच आपली दर महिन्याला असते. 16 नोव्हेंबर 2024 ते 6 डिसेंबर 2024 या कालावधीपर्यंत मध्ये हा प्रोग्राम लाईव्ह प्रोग्राम असणार आहे. परंतु ज्या लोकांना या कालावधीमध्ये लाईव्ह प्रोग्राम व रेकॉर्डिंग बघणं शक्य होणार नसेल तर त्यांनी नंतर कधी पण त्यांच्या सोयीनुसार हा प्रोग्राम कंप्लीट करू शकतात. म्हणजे समजा या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग जर कोणी उशिराने बघितलं असेल किंवा त्यांना सध्या लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल तर त्यांनी रेकॉर्डिंग बघून सुद्धा 21 दिवसाचा प्रोग्राम पूर्ण करू शकतात ते. त्यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला जर काही आपल्याला समस्या असतील स्वतःला किंवा घरामध्ये कुणाला काय असतील तर त्यांनी आपण संपर्क साधू शकता. या प्रोग्रामची सध्याची वेळ आहे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत. आणि साहजिकच रेकॉर्डिंग उपलब्ध असल्यामुळं ज्यांना कुणाला या वेळेमध्ये शक्य नसेल त्यांनी रोजच्या रोज जरी रेकॉर्डिंग बघितलं, म्हणजे ज्यांना दुपारी वेळ असेल ते दुपारी रेकॉर्डिंग बघू शकतात, ज्यांना संध्याकाळी वेळ असेल, रात्री वेळ असेल ते संध्याकाळी रेकॉर्डिंग बघू शकतात, किंवा ज्या लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी वेळ असेल ते सकाळी दुसऱ्या दिवशी पण रेकॉर्डिंग बघू शकतात. फक्त आपल्याला या प्रोग्रामचा चांगल्याला चांगला फायदा होण्यासाठी रोज कमीत कमी एक रेकॉर्डिंग बघणं गरजेचं आहे. रोज रेकॉर्डिंग बघायचं आहे, म्हणजे सातत्य ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. आणि या प्रोग्रामची जी फी आहे ती कमीत कमी 2100 रुपये आहे. म्हणजे सर्वांना 2100 रुपये फ्री असणार आहे. फक्त जर एखाद्या व्यक्तीला जर एकाच वेळेस जर काही जास्त समस्या असतील आणि त्या व्यक्तीला कमीत म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला जर काही जास्त समस्या असतील की आणि त्याला जर आवश्यकतेनुसार 2-3 महिन्यापर्यंत 4-5 महिन्यापर्यंत जर मार्गदर्शनाची गरज असेल तर त्या व्यक्तीकडून थोडीफार जास्त फी घेतली जाणार आहे. नाहीतर नॉर्मली सर्वांना या प्रोग्रामची फी आहे ती फक्त 2100 रुपयेच राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही पैसे पुढे भविष्यामध्ये घेतले जाणार नाहीत. जर जास्त काही एखाद्याला समस्या असतील किंवा 2-3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन लागत असेल, 4-5 महिन्यापर्यंत, तर थोडे जास्त पैसे घेतले जातील.
नाही तर नॉर्मली 2100 रुपये सर्वांना फी राहणार आहे. त्याच्यामुळं आता हा जो कोणी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे आणि ज्यांनी या प्रोग्रामसाठी प्रवेश घेतलेला नसेल, त्यांनी नक्कीच प्रवेश आपण घेऊ शकता. आपल्याला नंतर आमचा आता नंबर नंबर आता इथे मी दाखवणार आहे. त्या नंबरवरती आम्हाला कॉल आपण करायचा आहे. कॉल करून म्हणजे या प्रोग्राममध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल किंवा आपला प्रवेश निश्चित करायचा असेल, तर आमचा जो आता नंबर आहे स्क्रीनवरती, तर हा नंबर नोट आपण करून ठेवायचा आहे. म्हणजे ज्या लोकांनी आता लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे परंतु प्रोग्रामसाठी प्रवेश घेतलेला नाही, त्यांनी हा आमचा नंबर नोट करून घ्या. या नंबरवरती आपण आम्हाला कॉल करू शकता, मेसेज करू शकता आणि आपल्याला प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यापूर्वी जरी काही शंका असेल किंवा अजून काही प्रोग्रामबद्दल माहिती असेल, हवी असेल, ती माहिती विचारू शकता. आपल्याला जे काही समस्या असतील त्याबद्दल चर्चा करू शकता आणि त्यानंतर आपण आपला प्रवेश घेऊ शकता. तसंच जे कोणी या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील किंवा युट्यूबवरती हा व्हिडिओ बघत असतील, त्यांच्यापैकीही जर कोणाला काही समस्या असतील कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या, स्वतःला काही समस्या असतील किंवा फॅमिलीमध्ये इतर कोणाला काही समस्या असतील, लहान मुलांना समस्या असतील, आपले कोणी नातेवाईक असतील त्यांना काही समस्या असतील, त्या संदर्भात चर्चा करून मग आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तरी सुद्धा आपण आम्हाला कॉल करायचा आहे. महत्वाचं म्हणजे काय की या प्रोग्रामचा 21 दिवसीय कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या काही आरोग्यविषयक समस्या आहेत स्वतःला किंवा इतर कोणाला काय असतील, तर त्या आपण उपचार घेत असतो. समस्येतून बाहेर येण्यासाठी आपण स्वतः उपचार घेत असतो किंवा आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल त्यांच्याही आपण उपचार करत असतो किंवा आपण भरपूर पैसा सुद्धा खर्च करत असतो. परंतु जर आपल्या लक्षात आलं की आपण जे उपचार घेत आहोत किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेतलेले असतात त्याच्या माध्यमातून आपली समस्या 100% सुटणं किंवा त्यातून 100% बाहेर येणं शक्य नाही, तर मग मात्र आपण अ, आपल्या आतमध्ये असलेली जी मानसिक शक्ती आहे, माइंड पॉवर आहे, अंतर्मनाची शक्ती आहे, सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे, त्याचा वापर केला पाहिजे. आणि ती आपल्या आतमध्ये असलेली जी शक्ती आहे, ती एवढी जबरदस्त आहे की त्याच्या माध्यमातून अगदी अशक्यप्राय समस्या की ज्या समस्येवरती किंवा ज्या आजारावरती जगामध्ये कुठलाही उपचार नाही किंवा कुठलीही शक्यता नाही की तो आजार ठीक होऊ शकतो, ती समस्या ठीक होऊ शकते. तर असे आजार सुद्धा ठीक होतात किंवा असे आरोग्य समस्या सेवा 100% ठीक होतात. आणि आपण हा जो एक व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलेलं असेल की जो मॉरिस कुडमॅन नावाचा व्यक्ती आहे तो पूर्णपणे ठीक झाला. त्यानंतर तो एक मोटिवेशन त्या व्यक्तीने जसा तो अगोदर होता अपघात होण्यापूर्वी तशा प्रकारे तो नॉर्मल झाला. त्याचं संपूर्ण शरीर नॉर्मल झालं. म्हणजे ज्या प्रकारे त्याची बॉडी डॅमेज झालेली होती, डॉक्टरने सांगितलं होतं की तो फक्त आयुष्यभर पापण्या हलवू शकतो किंवा ऐकू शकतो. पूर्णपणे त्याची बॉडी डॅमेज झालेली होती. संपूर्ण शरीर उद्ध्वस्त झालं होतं त्याचं. तशा अवस्थेमधूनही तो व्यक्ती उपचारासोबतच त्याने आपल्या माइंड पॉवरचा वापर केला, विचारशक्तीचा वापर केला, कल्पनाशक्तीचा वापर केला आणि तो व्यक्ती हळूहळू पूर्णपणे ठीक झाला, पहिल्यासारखा नॉर्मल झाला. आणि 1981 मध्ये ही घटना घडलेली होती. आणि आताच्या काळात सुद्धा असं कुठलंही हॉस्पिटल नाही किंवा कुठलाही डॉक्टर नाही की फक्त त्या हॉस्पिटलमधील उपचाराने किंवा डॉक्टरांच्या उपचाराने तो व्यक्ती पूर्णपणे ठीक होऊ शकतो, फक्त उपचाराने. म्हणजे उपचारासोबतच की आता सध्या आपल्याला बऱ्याच लोकांना ज्या काही समस्या असतात ना, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, आपण चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी उपचार घेतले पाहिजेत, डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि त्यासोबतच आपण आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच 100% आपण त्या समस्येतून बाहेर येऊ शकतो. आणि हा जो कार्यक्रमाचा उद्देश आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या प्रचंड शक्तीची, मानसिक सामर्थ्याची जाणीव करून देणे, आपल्या अंतर्मनाच्या शक्तीची, आपल्या विचारांच्या शक्तीची, आपल्या कल्पनेच्या शक्तीची, ही प्रॅक्टिकली एक वैज्ञानिक पद्धतीने सायंटिफिक वेने किंवा वेगवेगळ्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनांच्या माध्यमातून, गोष्टींच्या माध्यमातून जाणीव करून देणे. आणि सोबतच आपल्याला ज्या काही समस्या असतील स्वतःला किंवा इतर कोणाला काय असतील, तर त्या समस्यातून आपण बाहेर कसं यायचं संपूर्णपणे, यासाठी मार्गदर्शन करणे आणि प्रत्यक्ष मदत करणे हा प्रोग्रामचा उद्देश आहे. त्याच्यामुळं आपण ज्या लोकांनी आपला प्रवेश निश्चित केला नसेल त्या प्रोग्रामसाठी, त्यांनी आम्हाला या नंबरवरती कॉल करा. आपला प्रवेश निश्चित करू शकता आपण 2100 रुपये फी भरून. तसंच आपल्याला काय माहिती हवी असेल अगोदर तर ती पण माहिती दिली जाईल आपल्याला. आणि जे कोणी आता रेकॉर्डिंग वगैरे बघत असतील या प्रोग्रामचं किंवा युट्यूबला व्हिडिओ बघत असतील त्यांनी सुद्धा आपल्याला जर काही समस्या असतील स्वतःला किंवा इतर कोणाला, तर त्यासाठी आपण आम्हाला कॉल करून
आपला प्रवेश निश्चित करू शकता. तर आजचा आपला पहिल्या दिवसाचा प्रोग्राम आता आपण संपत आहोत आणि ज्या लोकांनी प्रवेश घेतलेला असेल त्यांनी रेग्युलर 21 दिवसाचा प्रोग्राम जॉईन करायचा आहे सातत्याने. शक्यतो लाईव्ह प्रोग्राम बघायचा आहे, म्हणजे आपल्याला काही प्रश्न सुद्धा विचारता येतात लाईव्ह प्रोग्राम मध्ये. प्लस जर काही कारणामुळे आपला लाईव्ह प्रोग्राम चुकला तर मग मात्र त्या प्रोग्रामचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते आपल्याला काही वेळानंतर उपलब्ध होणार आहे. तर ते रेकॉर्डिंग मात्र आपण त्याच दिवशी बघायचं आहे, पूर्णपणे त्याच दिवशी बघायचं आहे, की जेणेकरून आपलं सातत्य राहील प्रोग्राम मध्ये. प्लस आपल्याला दुसऱ्या दिवशी लाईव्ह प्रोग्राम परत जॉईन करता येणार आहे. आणि ज्या कोणाला लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्यच नसेल, परंतु ते रेकॉर्डिंग रोज बघू शकतात, की दुपारी बघू शकतात, संध्याकाळी बघू शकतात, त्यांनी मात्र प्रवेश घेतल्यानंतर प्रोग्रामसाठी रेकॉर्डिंग नित्यनेमाने एक वेळ फिक्स करायची आहे, की दुपारी वेळ असेल आपल्याला तर दुपारी बघायचं आहे, संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी बघायचं आहे, रात्री वेळ असेल तर रात्री बघायचं आहे. परंतु एक फिक्स वेळ करून त्या वेळेमध्ये रेकॉर्डिंग बघायचं आहे. आणि सोबतच आमचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळणारच आहे. तर आता आपण आजचा आपला पहिल्या दिवसाचा प्रोग्राम संपवत आहोत. तर आजचा हा प्रोग्राम पहिल्या दिवसाचा आरोग्य पुनर्प्राप्ती प्रोग्राम, हेल्थ रिगेन प्रोग्राम, लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचं, तसंच प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघणारे आणि यूट्यूबवरती हा व्हिडिओ किंवा प्रोग्राम बघणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.